नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूबच्या. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल चंदीगडच्या मल्लारपुरम स्टेडियमवर जणू काही सध्या जी वातावरण आहे त्यानुसार धावांचा अवकाळी पाऊसच बरसत होता की काय असं चित्र होतं. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल संघ मैदानात उतरला आणि त्यांचे सलामीचे फलंदाज 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनी मग सनरायझर्स हैदराबाद संघाच्या गोलंदाजाची नुसती पिसं काढण्यास सुरुवात केली. राजस्थान रॉयल्सनं कालपर्यंतचे जे यंदाचे IPL सामने झाले आहेत त्यात ज्यावेळेस त्यांची सलामीची जोडी वैभव सूर्यवंशी आणि जयस्वाल त्यांची बॅट तळपते तेव्हा त्यांची भागीदारीही चांगली होते आणि संघाच्या एकूण धावाही चांगल्या होतात असं चित्र दिसून आलेलं आहे. काल वैभव सूर्यवंशीची बॅट म्हणजे दांडपट्ट्यासारखीच चालत होती. त्यानं 8च्या आसपास षटकार मारले आणि अवघ्या 29 चेंडूत 97 धावा केल्या. त्याचं शतक सर्वाधिक कमी चेंडूत शतक काढणारा जगातला एक पहिला खेळाडू ठरण्याचं त्याचं स्वप्न भंग झालं. त्याचं शतक हुकल्यामुळं अगदी स्टेडियमवर असलेल्या प्रेक्षक पण नाराज झाले होते, कॉमेंटेटर पण नाराज झाले, स्वतः वैभव पण नाराज झाला असेलच आणि भारतातीलच नव्हे तर जगभरातील TV वर सामना पाहणारे प्रेक्षक पण नाराज झालेले असतील. वैभव सूर्यवंशीनं कालच्या सामन्यात अशी काही फलंदाजी केली की त्यानं जवळपास 8 ते 9 जागतिक उच्चांक मोडले. त्यात पहिला आणि सर्वांना भावेल असा त्यानं उच्चांक मोडला तो ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकार मारण्याचा. वैभवनं 60च्या वर षटकार या IPLमध्ये मारलेले आहे. वैभव आणि जयस्वालच्या याच्यामुळं 125 धावा राजस्थान रॉयल्सच्या झाल्या. पुढं ध्रुव जुरेल मैदानात आला. त्यानंही 21 चेंडूत अर्धशतक झळकवत आपणही काही कमी नाही हे दाखवून दिलं. मात्र त्यानंतर राजस्थान 200ची धावसंख्या गाठू शकतं की नाही अशी परिस्थिती मैदानावर होती. पण इतर फलंदाजीने थोडीफार हे करत शेवटी राजस्थान रॉयलच्या 8 बाद 243 धावा झाल्या आणि मग हे आव्हान पेलण्याची जबाबदारी ही सनरायझर्स हैदराबाद संघावर आली आणि त्यांची सलामीची जोडी अभिषेक शर्मा आणि हेड चांगली धावसंख्या उभारत आलेली होती. मात्र काल अगदी परवाच्या सामन्यात जसा कमी धावसंख्येत अभिषेक शर्मा बाद झाला होता तसा काल तो 0वरच बाद झाला. ट्रेव्हिस हेडलाही काही करता आलं नाही. पण तरीही मग बदली नितीश रेड्डी आणि इतर फलंदाजांनी 10व्या षटकापर्यंत 10च्या धावगतीनं संघाची धावसंख्या उभारली होती. त्यामुळं नेमकं काय होणार असं जरी वाटत असलं तर त्यांच्याकडं शर्मा, हेड, क्लासेन
हे फलंदाज बाद झाल्यानंतर धावा काढणारा तसा कोणी तगडा फलंदाज नाही आणि त्यामुळंच मग 19 षटकं आणि 3 चेंडूतच सनरायझर्स हैदराबादचा डाव 196 धावात गुंडाळला गेला आणि पहिली क्वालिफायर जिंकण्याचा मान राजस्थान रॉयल्सनं मिळवला. आता परवा राजस्थान रॉयल गुजरात टायटन्सशी त्यांची लढत होईल. हा दुसरा क्वालिफायर सामना असेल आणि या सामन्यात मग काय घडतं यावर मग रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी अंतिम सामन्यात कोणाची गाठ पडेल हे ठरणार आहे. यावर्षीच्या IPL स्पर्धेत अनेक चढउतार आले. अनेक चांगले खेळाडूही जायबंदी झाले आणि अनेकांना IPLचे सामनेही खेळता आले. त्यातच एक नामवंत असा भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी होता. पण तरीही ही स्पर्धा सुरूच राहिली आणि आता अंतिम चरणात ती पोचली आहे. या स्पर्धेत सर्व तळपून दिसला तो राजस्थान रॉयल संघाचा सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशी. त्यानं या हंगामात 600च्या वर धावा केल्या आहेत आणि तीही 200च्या स्ट्राईक रेट आणि 200चा स्ट्राईक रेट आणि 600च्या वर धावा करणारा वैभव सूर्यवंशी आता जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. वैभव सूर्यवंशी हा कमी वयातच क्रिकेटमध्ये त्यानं आपलं नाव कमावलं आहे, आपला ठसा उमटवला आहे. अजून त्याचं खेळण्याचं वय पुष्कळ आहे. त्यामुळं त्यानं आत्ता जो आपण खेळ केला आहे आणि त्याच्यामुळं आपण जगात आता एकमेवाद्वितीय आहोत असं समजून खेळाकडे दुर्लक्ष करू नये. उलट आपल्या खेळात काय चुका घडतात त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या देशात, आपल्या गावाचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव जगात कायम उंचावत ठेवावं एवढीच अपेक्षा आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी तपास सुरूच आहे आणि नीट पेपर फुटीचा केंद्रबिंदू हा पुणेच आहे की काय अशी वाटण्याजोगी परिस्थिती तपासातून बाहेर येत आहे. अटक केलेल्या तिन्ही मनीषा पुण्यातल्याच आहेत. अटक केलेले बीड, लातूर असं ज्यांचं हे आहे ते PV कुलकर्णी यांना पण पुण्यातच अटक केलेली आहे. आणि आता मनीषा हवलदार यांच्या फोनमध्ये जे गॉड नावानं फोन नंबर सेव्ह होता तो गॉड तेजस शहाला काल CBIनं अटक केली आहे. तेजस शहा हा भौतिकशास्त्राचा प्राध्यापक असून तो एका खाजगी इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या 12-13 वर्षापासून भौतिकशास्त्र विषय शिकवत आलेला आहे. त्यानं अवघे 20,000 रुपये देऊन मनीषा हवलदारांकडून प्रश्नपत्रिका मिळवली. मग त्यांनी तोंडी सांगितलेली प्रश्नपत्रिका स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून काढली, त्याचा फोटो काढला, त्याची PDF करून मनीषा हवलदारांना पाठवून प्रश्न योग्य आहेत की नाही याची खात्री केली आणि त्यानं त्याचा पुढचा व्यवसाय केला. आता या नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरचे डॉक्टर शिरुरे, बालरोगतज्ञ डॉक्टर शिरुरे यांना
साक्षीदार म्हणून सुरुवातीला CBIनं आपल्याजवळ हे केलं होतं, त्यांच्याकडून माहिती घेतली. ज्यावेळेस त्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नीट पेपर फुटी प्रकरणी आहे हे दिसून येताच काल त्यांनाही CBIनं अटक केली आहे. तिकडं दिल्लीत CBIच्या विशेष कोर्टानं शिवराज मोठेगावकरची 1 दिवसानं पोलीस कोठडी वाढवलेली आहे. तर इकडं लातूरात जवळपास गेले 2 आठवडे CBIचं पथक ठाण मांडून आहे. 1 वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली 4 अधिकारी असं हे पथक असून दररोज ते नीट पेपर फुटीचा तपास करत आहेत. काल का परवा त्यांनी शिवराज मोठेगावकरचा मुलगा याला बोलावून त्याची चौकशी केली. CBIच्या प्रश्नाच्या भडीमारामुळं शिवराज मोठेगावकराचा चिरंजीव टिकाव धरू शकला नाही आणि त्यानं 10 दिवसापूर्वीच मला नीटची प्रश्नपत्रिका मिळाली होती असा कबुली जबाब दिला आणि साहजिकच आपला मुलगा डॉक्टर व्हावा यासाठी शिवराज मोठेगावकरांनीच हा प्रयत्न केल्याचं आता स्पष्ट झालं आहे. शिवराज मोठेगावकर यांच्या अडचणीत म्हणूनच वाढ झालेली आहे, कारण त्यांचाच मुलानं ही साक्ष दिलेली आहे. आता बघूया पुढं तपासात काय काय पुढं येतं आहे. आणखी लातूरातून किती, पुण्यातून किती किंवा महाराष्ट्रातून किती जणांना नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात अटक होते याकडं आपल्या सर्वांचं लक्ष लागून राहणारच आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करून धन्यवाद.